जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधीन आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करीन. हे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. यातून आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची ताकद दिसते. मित्रांनो, संघर्ष असा करा की विरोधकांनी पण कौतुक केले पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. मेनी पीपल ड्रीम बट ओनली दोज हू वर्क हार्ड मेक हिस्ट्री. स्वप्न पाहणारे अनेक असतात, पण त्यासाठी झटणारेच इतिहास घडवतात. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाहीत. संकट आपल्यासाठी तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात. आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. डोंट बिलीव्ह इन लक, बिलीव्ह इन हार्ड वर्क. हे APJ अब्दुल कलामांचं सुंदर वाक्य आहे. या वाक्यामध्ये ते असं सांगतात की नशिबावर कधीही विश्वास ठेवू नका, विश्वास फक्त तुमच्या कष्टांवर ठेवा. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या अगदी जवळ आहोत. कष्ट केल्याशिवाय यश मिळवणे खूप कठीण आहे. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. कोणताही माणूस कष्ट न करता यशस्वी होऊच शकत नाही. कष्ट केल्याने माणसाला स्वतःवर विश्वास, सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. या ओळी कुसुमाग्रजांच्या कणा कवितेतील कष्ट करण्याची ताकद दाखवतात. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. ही एक म्हण आठवते का मित्रांनो तुम्हाला? देवाने आपल्याला सर्व तोपरी सक्षम बनवलेले असताना आपण दुसऱ्यावर विसंबून का राहावे? स्वतः पाण्यात हातपाय मारल्याशिवाय आपल्याला पोहता तरी येईल काय? स्वतः कष्ट करून एखादी गोष्ट मिळवली तर त्याचा आनंद आयुष्यभर राहतो. एक मानसिक समाधान मिळते. मित्रांनो, कष्टाचे फळ किती सुंदर असते याची मी तुम्हाला सुंदर गोष्ट सांगणार आहे, तर ऐका. एक राजा होता. त्याने एक दिवस आपल्या प्रजेची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी सकाळी एक मोठा दगड त्याने मुद्दाम होऊन रहदारी अधिक असलेल्या मार्गावर ठेवला. दिवस पुढे सरकला तशी रस्त्यावर रहदारी वाढली. जो तो त्या दगडाच्या बाजूने जायला लागला. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या जवळपास प्रत्येकाला त्या दगडाचा त्रास होत होता, मात्र कुणीही तो दगड बाजूला करण्याचे कष्ट घेतले नाहीत. राजाचे मंत्री, सैनिक, कामगार सर्वजण त्या रस्त्यावरून गेले, परंतु कोणीही दगड त्या रस्त्यावरून हटविण्याचे कष्ट घेतले नाही. सूर्य डोक्यावर आल्यावर मात्र सर्वांनी राजाला आणि यंत्रणेला दोष देण्यास सुरुवात केली. राज्यकारभार करण्यास राजा सक्षम नाही. राजाला प्रशासनाचा गाडा चालवायचा अनुभव नाही. एवढेच नव्हे तर राजाची गुप्तचर यंत्रणा झोपली आहे का? हा दगड बाजूला का केला जात नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित करू लागले. संपूर्ण दिवस राजावर दोषारोप करण्यात गेला, मात्र कोणीही दगड हटवला नाही. सायंकाळ झाली. हळूहळू अंधार होऊ लागला. त्या रस्त्यावरून एक वृद्ध शेतकरी जात होता. त्याच्या डोक्यावर भाज्यांचा टोपला होता. तो शेतकरी त्या दगडाजवळ पोहोचला. त्याला अडचण आली. आपल्या डोक्यावरील ओझे उतरवून शेतकरी दगड बाजूला करू लागला. दगडामुळे ये-जा करणाऱ्यांना त्रास होऊ नये हा उद्देश त्यामागे होता. तो दगड बाजूला करताना त्याला खूप कष्ट होत होते. शेवटी अथक प्रयत्नाने तो दगड त्याने बाजूला केला. रस्त्यावरील तो दगड बाजूला केल्यानंतर शेतकरी आपला टोपला घेऊन आपल्या मार्गावरून पुढे जाणार होता. इतक्यात त्या दगडाच्या जागेवर एक पिशवी दिसली. तो पिशवीजवळ गेला आणि पिशवी उचलली. त्या पिशवीत सोन्याची 500 नाणी होती. पिशवीत सोन्याची नाणी पाहून शेतकऱ्याला आश्चर्य वाटले. तो आनंदित झाला. त्या पिशवीत सोन्याच्या नाण्याशिवाय एक पत्र होते. त्या पत्रात लिहिले होते की दगड बाजूला करणाऱ्या व्यक्तीला राजाकडून विशेष बक्षीस देण्यात येत आहे.
कारण जनतेच्या अडचणी कष्ट दूर करण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. सो फ्रेंड्स, वर्क हार्ड, ड्रीम बिग, नेव्हर गिव्ह अप. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमधून कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.